शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे राहत असलेल्या नगरमधील शासकीय स्वराज या निवासस्थानाची शुक्रवारी सायंकाळी झाडाझडती घेतली। रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती। आयुक्त जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक शेखर उर्फ श्रीधर देशपांडे याच्या विरोधात बांधकाम परवान्यासाठी लाच मागण्याचा गुन्हा दाखल झालाय। सापळा लावल्याची कुणकुण लागताच हे दोघेही फरार झाले। दरम्यान महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचीही चौकशी करण्यात येत आहे। त्यामुळे महापालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। पत्रकार चौक ते MIDC चौक दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असून शुक्रवारी या रस्ता कामास प्रारंभ झाला। रस्ता काम होईपर्यंत आता मार्गावरील वाहतूक अन्यत्र मार्गावरून वळविण्यात आली आहे। बांधकाम विभागाकडे 8 लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 जून रोजी कारवाई केली। या गुन्ह्यात आता जावळे यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे अनपेक्षितपणे रिक्त झालेल्या या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे महापालिका वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून आहे। अहमदाबाद येथून अहमदनगर मार्गे बंगळुरूकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। हिरामन खियाराम असे मयत व्यक्तीचे नाव आहे। हा अपघात बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहरे करत आहेत। राज्यातील सरकारकडे पाठपुरावा करून शहरातील खराब रस्त्याची कामे मार्गी लागावी यासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ती कामे आता सुरू होणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण, नालेगाव पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटारीचे काम मार्गी लागणार आहे। ही भूमिगत गटार 40 ते 50 वर्षापासून झाली असल्याने ती जुनी आणि खराब झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत जाऊन त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।